श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात देवांपासून केली आहे. इथं देवपूजा वगैरे झाली होती. सर्वांनी स्वामींचे दर्शन वगैरे घ्यावे. देवपूजा झाल्यावर खूप छान वाटतं घरामध्ये. तर नंतर मला नाश्ता वगैरे पण बनवायचा होता. आज ओवीला दोशे खाऊ वाटत होते म्हणून असे पोह्यांचे आणि रव्याचे दोशे केले आहेत बघा. मी खूपच स्पॉन्ज आणि मस्त झालते. एकीकडे चहा वगैरे ठेवला. ओवी हे दोशे असेच खाते आणि मी चहासोबत खाल्ले. तर मस्त दोघी मायलेकींनी नाश्ता वगैरे करून घेतला. दोशामध्ये पोहे भिजू घालायचे 5 मिनिटं आणि थोडासा रवा मिक्स करायचा आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं. थोडंसं मोठाडच काढायचं कारण स्पंजी आपले दोशे होतात. आणि जर तुम्हाला कडक दोशे पाहिजे असेल तर बारीक काढायचं. तर इथं कपडे वगैरे खूप सारे होते. म्हणलं अगोदर कपडे वगैरे वॉश करावेत आणि भांडे पण पडले होते. नाश्ता जरी केला तरी पण लहान लेकरं वगैरे असल्यामुळं भांडे खूप सारे पडतात. आज बेडशीट वगैरे पण वॉश केले होते. बेडशीट तर 8 दिवसालाच धुते कारण घरामध्ये छोटे मुलं असले ना खराब होतात आपली बेडशीट लवकर. तर मस्त असं कपडे वगैरे धुवून घेतले. आमच्या गॅलरीमध्ये 12 वाजेपर्यंत ऊन राहतं, नंतर ऊन जातं. त्याच्यामुळं मला लवकरच कपडे धुवावे लागतात. तर इथं कपडे वगैरे धुवून घेतले आणि लगेच भांड्याला सुरुवात केली. ओवीच्या पप्पांचा टिफिन नव्हता. ओवीचे पप्पा आज दुसऱ्या गावाला गेले होते त्याच्यामुळे. तर इथं पहिल्यांदा किचन ओट्यावरलं सर्व पसारा वगैरे आवरून घेतला आणि दही लावायचं होतं. थोडंसं कोमट करते दूध आणि इरजण वगैरे टाकून ठेवते. दुपारीच इरजण लावलं होतं कारण हिवाळा असल्यामुळे संध्याकाळी जर लावलं तर सकाळी तयारच होत नाही दही. त्यामुळे जरा लवकरच लावून घेतलं आणि भांडे वगैरे घासून घेतले. भांडे वगैरे झाले ना सर्व काम वगैरे झाल्यासारखं वाटतं. आणि घरामध्ये पहिल्यांदा देवपूजा वगैरे करून घ्यावी कारण खूप मन प्रसन्न वाटतं. घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. इथं भांडे वगैरे वॉश केले. खूप सारे भांडे नव्हते तेवढे पण तरी पण छोटे लहान लेकरं असल्यामुळे भांडे वगैरे पडतात जास्त. आणि घरातली क्लिनिंग मी 8 दिवसाला करतच असते. जाळ्या वगैरे म्हणा, कपड्याच्या घड्या वगैरे घालणं. तर कपाट तर एवढं हे होतं ना खूपच वेड्यासारखं होतं. तुमच्यासोबत पण असं होतं का नक्की कमेंट करून सांगा. आणि सारखं मला आवरावंच लागतं आणि ओवी ना पसारा खूपच करते. आणि लहान लेकरं असलं खेळणार तरी कुठे, शहरामध्ये दुसरीकडे खेळायला पण जागा नसते. त्यामुळे मी तिला पसारा करू देते. हॉलमध्ये तेवढं थोडाफार करू देत नाही कारण काय होतं हॉलमध्ये पसारा ज्या दिवशी करेल त्या दिवशी नक्की पाहुणे येतात. कोणी ना कोणी येतच, शेजारी तरी येतात, कोणी ना कोणी येतच. त्यामुळे मी तिला काय पसारा करायचा आहे ते म्हटलं बेडरूममध्ये करत जा. तर तिचं सुरू होतं बेडरूममध्ये खेळायला. तर इथं भांडे वगैरे वॉश केले आणि बायकांच्या भागं कसं असतं एक झालं की एक कामे असतातच. कपडे म्हणा, भांडे म्हणा, दुसरं घरातलं आवरणं असतं आणि आपण नाही आवरलं ना तर घर स्वच्छ दिसतं. फॅन वगैरे पुसणं म्हणा आणि फ्रीजवर तर एवढी धूळ येत आहे आता हिवाळ्यामुळे. तर ते पण लगेच मी क्लीन करून घेते. फ्रीजवर 2 दिवसालाच हात मारावा लागतो. नाही जर मारला ना तर घरामध्ये कोणी आहे का नाही असंच वाटतं. तर इथं बघा भांडे वगैरे वॉश केले आणि लगेच किचन ओटा पण क्लीन करून घेते. किचन ओट्यावर ना दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे साबणाने वगैरे घासून घेते मी आणि संध्याकाळी पुसून घेते. तर खूप धूळ आल्यामुळे फ्रीज पण मला आज पुसायचं होतं. 2-3 दिवस झाला हातच मारला नव्हता. ओल्या कपड्यानंच पुसते आणि डीप क्लिनिंग करायची असली तर स्पंजची घासणी असते ना त्या घासणीनं पुसून वगैरे घेते मी फ्रीज. तर इथं लगेच भांडे वगैरे वॉश केले आणि फ्रीजवर हात मारून घेतला. वरी बघू शकता तुम्ही किती धूळ दिसत आहे. तरी 2 दिवस झालंच पुसलं होतं. तर अशा प्रकारे फ्रीज वगैरे पुसून घेतलं. किचन ओटा स्वच्छ असला ना दुसऱ्या कामामध्ये पण आपलं मन लागतं. तर ते सर्व आवरलं. इथं हॉलमध्ये काल हे बेडशीट धुतले होते. पांढऱ्या कलरचे असल्यामुळे सारखंच धुवावे लागतात. तर हे सर्व आवरून घेतले. इथले बेडशीट वगैरे टाकून घेतले. आणि बायकांच्या मागं कसं असतं छोटे लेकरं असले ना सर्व घरामधलं एक झालं की एक करावंच लागतं लहान लेकरांना घेऊन. आणि थोडंसं लवकर उठलं ना सकाळी तर आपल्याच फायद्याचं राहतं. लवकर कामे पण होतात. तर इथं 11:30 वाजेपर्यंत माझी सर्व कामे आवरली होती. ओवीनं बघा इकडं किती पसारा करून ठेवला होता. सकाळीच घड्या घातल्या होत्या सर्व कपड्यांच्या तरी पण तिला पांघरून झोपायचं होतं. तर हे सर्व आवरून घेतलं. तिचं बघा मध्ये मध्ये करणं सुरू होतं ओवीचं. आणि जे स्वेटर वगैरे असतात ते वरच ठेवते
कारण संध्याकाळी लागतातच स्वेटर वगैरे. 5 वाजले की थंडी वाजायला सुरुवात होते, म्हणून कॉटच्या इथंच ठेवते घड्या वगैरे घालून. आणि दुसरे बाकीचे बिनाकामाचे कपडे मध्ये ठेवून देते कपाटामध्ये. तर अशा प्रकारे असते माझं रोजचं रुटीन. आणि संध्याकाळी पण भांडे वगैरे वॉश करूनच झोपते, कारण सकाळी उठलं ना काय होतं, घाई गडबड होत नाही आणि ओवीच्या पप्पाचा टिफिन लवकर द्यावा लागतो. त्यामुळे सर्व अशा प्रकारे माझं रुटीन असतं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं आता घरामध्ये झाडू वगैरे मारायचा राहिला होता, आणि डस्टिंग तर मी करत असते 4-5 दिवसाला हॉलमधली. आणि बेडरूममधली तर सारखं सुरूच असते माझी. हॉलमध्ये एवढं धूळ वगैरे येत नाही, पण इकडलं गॅलरी वगैरे असल्यामुळे खूपच धूळ येते क्वाटवर वगैरे, त्यामुळे पुसून वगैरे घ्यावं लागतं. आणि ओवी पण खेळते ना, ती हाताला लेकरांच्या धूळ वगैरे लागते, त्यामुळे सारखंच मला पुसून वगैरे घ्यावं लागतं. तर इथं सर्व घरामध्ये झाडू वगैरे मारला अशा प्रकारे. सकाळी मारते एकदा उठल्या झाडू आंघोळीच्या अगोदर, पण तरी पण काय होतं, मुलं असल्यामुळे लहान अशा प्रकारे सांडतात. इथं नाश्ता वगैरे पण केला होता मी ओवीने, तर त्याचं सर्व खरकटं वगैरे सांडलं होतं. आणि थोडी कोथिंबीर वगैरे निसली होती, त्याचाच कचरा होता. म्हणलं सर्व घरामध्ये झाडं वगैरे मारून घ्यावं, म्हणजे घर ना फ्रेश वाटतं. आणि शक्यतो मी जर लवकर उठले तर सकाळीच पुसत असते सर्व घर वगैरे. आंघोळीच्या अगोदर घर वगैरे पुसून झाडून वगैरे काढायचं बाहेरचं वगैरे सर्व, आणि पुसून घेतलं की आंघोळीला जाते. पण आज कधी काय करते, ओवीच्या पप्पांचा टिफिन जर लवकर द्यायचा असला तर अगोदर मला टिफिन वगैरे द्यायचा असतो, कारण ओवीचे पप्पा 5:45ला जातात. 5:45ला जातात म्हणल्यावर थोडंसं लवकरच उठावं लागतं मला. टिफिन वगैरे 2 टायमाचा द्यावा लागतो, कारण त्यांचं दुसऱ्या गावी मुक्काम वगैरे असतं, ड्युटी वगैरे. तर इथं सर्व घरामध्ये पुसून वगैरे घेतली फरशी. आणि इथं मला सर्व कामांना ना 11-12 वाजेपर्यंत माझे सर्व काम होतात. कधी वाजतात, कधी खूप कंटाळा येतो. तुम्हाला पण कधी होत असेल असं, तर त्या दिवशी मग मला 2-3 वाजतात कामाला. तर अशा प्रकारे माझं रुटीन असतं. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चला, आता इथं माझी सर्व कामे आवरली होती. ओवीला पण झोपी घालायचं होतं, आणि लेकरं झोपले ना तर व्हिडिओ वगैरे आवाज टाकायला आपल्याला बरं पडतं. तर म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं आजचं रुटीन. कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा ब्लॉग इथे एंड करते. बाय बाय.